शास्त्राचा भाग जर आपण आता विचारात घेतला तर हे अब की बार 400 पार ही जी घोषणा आहे ना त्याच्यामागे नेमकं काय आहे? अंकशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र आहे की निव्वळ अनुनय आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा म्हणजे मी पुस्तक आधी लिहिलं होतं 370 आकडा नंतर आलेला 370 आणि 400 पार. मी जेवढा विचार करत गेलो त्याच्यावर की हा आकडा काढला कुठून, 370 हा आकडा आला कुठून. तर ठीक आहे, आता गंमत बघा, 370 आकडा जो येतो ना, तुम्हाला 303 भाजपने जिंकले माहिती आहे आणि 303 जागा भाजपने गेल्या वेळेला जिंकल्या. त्याचा अर्थ 303 मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा 1 नंबरची मतं घेऊन आलेला होता. 2 नंबरची मतं मिळालेले मतदारसंघ माहिती आहेत तुम्हाला? 72 72. 303 आणि 72 एकत्र करा, किती होता आकडा? 375. म्हणजे हे पुढचे 72 मतदारसंघ आहेत आणि अधिक जवळजवळ 80-90 मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजप तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होता. गेली 2 ते 2.5 वर्ष भाजप अशा 150 मतदारसंघावर काम करतोय आणि ते मतदारसंघसुद्धा आपल्याला जिंकता आले पाहिजेत यासाठी 2-2.5 वर्ष आधी सुरुवात झाली. आता हे तुम्हाला समजायचं असेल तर कसं समजवणार की शाळेतली जी मुलं असतात, कॉलेजची मुलं असतात, ही आपल्या पद्धतीत मजा करत असतात, पण काही मुलं सिरियस असतात, ती वर्षभर अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षा येते तेव्हा त्यांची तारांबळ उडत नाही. उडणटप्पू मुलं असतात, काय करतात, परीक्षेच्या वेळेला रात्र जागतात, परत फेल होतात. पण भाजप हा टॉपर होण्यासाठी धडपडणारा मुलगा आहे. शाळेत तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जी पहिली एक 10-15 मुलं असतात जी नेहमी हायेस्ट मार्क मिळवतात, तरीही ती शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करतात. तर का करतात? आत्ता जे आपण ऐकतो, अरे मोदी 7 सभा 30 सभा महाराष्ट्रात घेणार, ह्याचा अर्थ मोदी घाबरलेले आहेत. आणि हा प्रश्न मित्रांनो माझ्या बायकोनेच मला विचारला. ती मेरिट लिस्ट होल्डर आहे. 10वीच्या आमच्या वेळेला 11वीची परीक्षा शालांत असायची. युनिव्हर्सिटीमध्ये बोर्डामध्ये ती सतत मेरिट होल्डर राहिली. तिने मला विचारलं, मी तिला उलटा एकच प्रश्न विचारला की तू शाळेत सतत पहिली येत होती, मग बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला, युनिव्हर्सिटीच्या वेळेला तू शेवटच्या क्षणापर्यंत का अभ्यास करत होती? तुला टॉपर व्हायचं होतं. मोदी आणि शहा शेवटपर्यंत धडपडतात कारण त्यांना टॉपर व्हायचं असतं. हा फरक लक्षात घ्यायला लागतो. आता योगायोगाने एक किस्सा आठवला, तो सांगतो. माझ्या बायकोची मावशी दादरच्या एका शाळेमध्ये शिक्षिका होती, सुपरिंटेंडंट वगैरे काय म्हणतात, आणि ती शाळा दादरमध्ये अशी होती की कुठच्याही नावाजलेल्या शाळेत ॲडमिशन मिळाली नाही की मुलं तिकडे यायची, त्यामुळे ढच मुलं असायची. मग त्या मुलांचे किस्से त्या मावशी आम्हाला सांगायच्या. निबंधाचा विषय दिला आहे मुलांना. निबंधाचा विषय काय दिला आहे? बोर्डाच्या परीक्षेत पहिले आलेल्या मुलाची मुलाखत. मुलाने निबंध लिहिला. निबंध काय? मग हा मुलाखत घेतोय, प्रभाकर भाऊची मुलाखत घेतो तशी. हां, तू कितवा आलास? पहिला आलेला मुलगा उत्तर देतो, मी दुसरा आलो. काय उत्तर देतो? हा पहिला आला म्हणून मुलाचा निबंध आहे आणि तो म्हणतो दुसरा. तो म्हणतो मग सुट्टीत काय करायचा विचार आहे? म्हणून गेल्या वर्षी कच्चे राहिलेले विषय पक्के करायचे. ही तो मुलगा आपल्या पातळीवर पहिले आलेल्या मुलाचा हिशोब मांडतो. तिथे तुम्हाला कळतं की विरोधात बसलेले खोड्यासारखे का बोलत आहेत. ते आपल्या पातळीवर विचार करतात. मी आता माझा व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा हिंदीतला व्हिडिओ आहे की राहुल गांधी बोलतात ते 100% सत्य आहे.
मोदी जी बहुत डरे हुए हैं. मी विचार करा बोलतो बरोबर आहे, घाबरलंच पाहिजे. का घाबरलं पाहिजे? मोदी जी डरे हुए क्योंकि डर के आगे जीत है. तो डरना तो पडेगा. पण हे हा गमतीचा भाग सोडा की तुम्ही ज्या माणसाला हरवायला निघालाय तो माणूस समजून तर घेतला पाहिजे. फ्लूक नसतो, लॉटरी लागणं वेगळं असतं. पण ज्यावेळेला तुम्ही सिरियसली लढायला जाता तर 317 आकडा तिथून येतो. मित्रांनो, तुम्हाला आम्ही सचिन तेंडुलकर वगैरे नंतर जे आमचा गावस्कर होता, तर गावस्कर ओपनिंगला गेला की एखाद मॅच सोडली तुम्ही तर 2-250 केल्याशिवाय तो परत यायचाच नाही. म्हणजे एकूण संघाचे 2-250 होऊन जायचे. समोरच्या विकेट पडायचा, हा इकडे उभा आहे. मित्रांनो, 2019च्या निवडणुकीत 303 जागा भाजपने जिंकल्या. त्यामध्ये 224 जागा अशा आहेत की ज्या त्यावेळेला बी जे पीने 50% अधिक मतांनी जिंकलेल्या होत्या. याचा साधा सरळ अर्थ असा की त्यावेळेला सुद्धा इंडी अलायन्स करून एकाला एक उमेदवार दिला असता तरी त्या 224 जागा भाजप जिंकणारच होता. याचा अर्थ 224 जागा हा भाजपचा गावस्कर या निवडणुकीत आहे. 224 जागा आज भाजप घर बसल्या जिंकलेला आहे. कारण त्या मतदारसंघात त्यांनी गेल्या वेळेलाच 50% आकडा पार केला आहे. आणि मगाशी मी जे सांगितलं 160 जागा, या 160 जागी 2024च्या निवडणुकीत 50%चा पल्ला पार करायचा हे ठरवून 2.5 वर्ष काम चाललंय. याचा पत्ता नसलेले लोक जेव्हा लिहितात आणि बोलतात तेव्हा मला हसू येतं. कारण मी सगळी बारीक माहिती, मी कुठे जात नाही, पत्रकार परिषदेला पण जात नाही, पण मी मिळेल तिथून माहिती गोळा करत असतो. कोणाची स्ट्रॅटेजी काय, कोण काय करतोय. आणि ते माहिती नसलं की कसं होतं माहिती आहे का, हे असे ते तसे नाकं मुरडत बसायची. म्हणजे आत्ता काल अजितदादा बोलले ना की 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पवारसाहेबांनी स्वतःच भाजपला न मागता पाठिंबा देऊन टाकला विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वी. आणि म्हणे तुम्ही पाठिंबा दिलात की स्ट्रॅटेजी, रणनीती, आणि आम्ही दिला की लगेच गद्दारी. हे काय आहे? तर हे पण समजून घेण्यासारखं आहे. आमचा माझ्या सासूरवाडीच्या शेजारी राहणारा एक पोरगा होता, चांगला अभिनेता होता, आता हयात नाही तो. तुम्ही त्याला बघितलं, नुक्कड नावाची जी मालिका होती त्याच्यात जो गणपत हवालदार होता अजय वडावकर, त्यांनी एक फार सुंदर उखाणा तयार केला होता की तुम्हाला नाक मोरडायचं असलं की तुम्ही चांगल्याला वाईट कसं म्हणता. तर महिलांना माहेर जास्त प्रिय असतं, तर त्याने त्याच्यावर उखाणा तयार केला होता. मला माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, यांच्याकडचा ससाबाई ओबड धोबड. हे तुम्ही जे ऐकता ना चॅनेलवर की मोदी पडणार आहे पडणार आहे पडणार आहे, अरे त्याची जमेची बाजू तर समजून घ्या, तर तुम्ही हरवाल. जो जिथे शत्रू जिथे काय म्हणतात स्ट्रॉंग असतो तिथे त्याच्यावर हल्ला करून चालत नाही, त्याची दुबळी बाजू बघावी लागते. आणि त्या दुबळ्या बाजूवर हल्ला केलात तर त्याच्यावर तुम्हाला मात करता येते. हे लोक BJPचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे तर मोदींविषयीची जनमानसातली जी आदर भावना आहे, तर तुम्ही मोदीवर हल्ला करायचा नसतो. त्यांनी त्याची दुबळी बाजू बघा, त्याच्यावर हल्ला करा. पण सांगणार कोण, समजावणार कोण? भिंतीवर डोकं आपटलं तर डोकं फुटतं, भिंत नाही फुटत. त्यामुळे भाजपची दुबळी बाजू बघून त्याच्यावर जर हल्ला केला असता तर मग तुम्हाला भाजपला रोखणं शक्य होतं. तुम्ही साधी गोष्ट बघा, आत्ता प्रभाकरने जो प्रश्न विचारला की 370-400, तुम्ही मला वाटतं फेब्रुवारीमध्ये अधिवेशन झालं ज्याच्यात मोदींनी लोकसभेमध्ये 370 आणि NDA 400 ही भाषा वापरली. तोपर्यंत चर्चा काय चालू होती
भाजपला 220 ते 230मध्ये अडवायचंच सगळीकडे चर्चा चालू होती. विरोधी पक्ष बोलत होते, पण मीडियात पण चर्चा काय होती, बहुमतापर्यंत जातील तिसऱ्यांदा, ही चर्चा चालू होती ना. 220 फार फार 250, 250च्या पुढे नाही. पण मोदीजींनी हा 370चा आकडा पुढे आणला, 400 पारचा आकडा पुढे आणला आणि सगळी चर्चा ही 370 350 तरी होतील का, हा 300पर्यंत ठीक आहे. अरे गधड्यांनो, तुम्ही 220चा आकडा बोलत होता तो सोडला का? अजेंडा बदलतो कसा बघा. आता गंमत अशी की मोदींनी 370 आकडा हवेत नाही बोललेला, मी तुम्हाला 375 मगाशी समजवलं 1-2 नंबर. पण आपण 370 बोलल्यानंतर विरोधी पक्ष सिरियस होतील आणि मग 370मध्ये कसं अडवायचं याचा विचार करतील, तेव्हा विरोधकांसमोर आकडा टाकायचा. पण त्यांनी तो सिरियस घेऊ नये म्हणून मोदीजींनी कशी चलाकी केली बघा, की 370 धारा हटाइए तो 370 आ जाएगा, म्हणजे आपली टिंगल व्हावी यासाठी 370 कलम हे जोडून 370 आकडा सांगितला. पण डोक्यात 370 आकडा होता. म्हणजे तुम्हाला, मला तो गोलमाल नावाचा एक सिनेमा होता, उत्पल दत्त, अमोल पालेकर वगैरे होता. तो उत्पल दत्त सारखा घरात बसून बुद्धिबळ खेळायचा आणि तो एकटाच खेळायचा, इकडून खेळायचा, समोर जाऊन बसायचा, तिकडून पण तोच खेळायचा. मला गेल्या 10 वर्षातलं राजकारण बारकाईने बघितलं तर दोन्ही बाजून मोदीच खेळतात असं वाटतं. कारण तुम्ही तुमचा 220-30चा आकडा का सोडला, पकड के रखो. त्यांनी 370 बोललं, नाही नाही 370 नाही. अरे एक गोष्ट लक्षात घ्या, 272 झालं की आलं सरकार, तेव्हा 270च्या ऐवजी 350 झाले, 325 झाले, तरी 272 पार होतं ना. तुम्ही मॅच 1 रननी जिंका किंवा 100 रननी जिंका, समोरच्यापेक्षा 1 जास्त गेला की मॅच जिंकली. तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा कळत नाही तर तुम्ही समोरच्याला हरवणार कसं. त्यामुळे 370 किंवा 400 हा आकडा टाकणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी होती. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या समोर तुम्ही ते हाडूक किंवा बिस्कुट टाकलं की ते कसं जातं, विसरतं भुंकणं. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. मोदीजी अनेकदा काही डायलॉग हे जाणीवपूर्वक सोडून देतात, त्यांना माहिती असतं म्हणा. अहो ती मौलानाची टोपी 2012मध्ये परत दिलेली आठवते तुम्हाला? तो मौलाना गुजरातच्या मंचावर मोदींना ती जाळीदार टोपी देत होता. त्याने हात धरून, मोदींना माहिती होतं 50 कॅमेरे लागलेत, याच्यात टिपलं गेलं तर आपल्या विरुद्ध मीडिया याचा गदारोळ करणार, तो व्हावा म्हणूनच टोपी परत केली होती. कारण ही टोपी परत केलेली बघितली की ज्यांच्या पोटात इफ्तार पार्टीला आपले लोक टोप्या घालून जातात याचा राग आहे, ते एका दिवसात मोदी भक्त होणार हे मोदींना माहिती होतं. मोदी चुका सुद्धा विचारपूर्वक करतात. हे जर समजून घेतलं तर त्या माणसाला चिमटीत पकडता येईल. इथेच विरोधक फसलेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट जाता जाता सांगतो की आपल्यासमोर राहुल गांधीचा चेहरा कॉम्पिटिशनमध्ये राहिला पाहिजे याची अमित शहा आणि मोदी प्रयत्नपूर्वक काळजी घेतात. आपण काय केलं हे केलं सोडून द्या. तो शोले सिनेमा आठवतो ना तुम्हाला? तो काय म्हणतो, तो गब्बर, 50-50 कोस दूर किसी गांव में रात को बच्चा रोता है तो माँ बोलती है बेटे सो जा नहीं तो गब्बर आएगा. मोदी शहांनी जनमानसामध्ये अशी भीती तयार केली आहे, वोट दो नहीं तो राहुल आ जाएगा. हो, अशीच भीती 70च्या दशकात, मला वाटतं 1971ला काँग्रेसचे दोन शकलं झाली होती. एक इंदिरा गांधींची आणि दुसरी कामराज यांची काँग्रेस होती. आणि गाय वासरू चिन्हावर इंदिरा गांधींनी निवडणूक लढवली
आणि त्यांना 2/3 मेजॉरिटी 352 जागा मिळाल्या होत्या. ही जी बहुमताची ताकद जी होती ना, जी गुरमी मस्ती जी असते, त्याच गुरमीतून त्या मस्तीतून त्यांनी 1975ला आणीबाणी लावली. आता ही आणीबाणी भारताच्या लोकशाहीवर एक काळा डाग आहे किंवा काला धब्बा आहे असं आपण म्हणतो. आणि तो सगळ्यांच्या स्मरणात आहे, कोणी विसरलेलं नाही आहे. म्हणजे माझ्याही आधीची पिढी आणि माझीही पिढी, म्हणजे माझा जन्म तर त्या दरम्यान झालेला आहे 75च्या दरम्यान, पण माझ्या आधीची म्हणजे भाऊंची पिढी म्हणा, त्यानंतरची काही पिढी जी आहे ती विसरलेली नाही आहे आणीबाणी. पण ह्या आणीबाणीचा कलंक घेऊन आपण आजही लोकशाही तत्त्व जी आहेत ती विसरलेलो नाही आहोत. पण त्यावेळेला जी आणीबाणी लादली गेली होती देशावरती, ती ज्यांनी लादली तो हुकुमशहा नव्हता का? आज जो प्रचार चालला आहे विरोधकांचा की लोकशाही आणि संविधान खतरे में आहे, मुळात या निवडणुकीचा मुद्दाच लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात, लोकशाही के सन्मान में हे सगळे खुळे आहेत ते मैदान में, असं सगळं दाखवलं जात होतं. पण मुळात या लोकशाहीवर पहिला घाला घातला गेला 70मध्ये, आणि तो घातला कोणी? तर इंदिरा गांधींनी. आता हा इतिहास ज्यांना माहिती आहे ते ह्या प्रचाराला बळी पडत नाही की खरोखर संविधान बदललं जाईल का, किंवा लोकशाही धोक्यात आहे का, की 2024च्या निवडणुका झाल्या की 29ला देशात निवडणुकाच होणार नाहीत, मोदीच हुकुमशहा असतील आणि आपल्या देशात हुकुमशाही लादली जाईल. हा सगळा जो काही नरेटिव्ह सेटिंग आणि परसेप्शन क्रिएशनचा जो भाग आहे, भाऊ तुम्ही याकडे कसं बघता? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा खोळेपणा आहे. याचं कारण ज्यांना लोकशाही किंवा भारताचा इतिहास, भारताचा लोकशाही इतिहास किंवा भारताचं संविधान हेच माहिती नाही. एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की जे ऊर बडवून आत्ता संविधान धोक्यात म्हणतात, यांना संविधान शब्दाचा अर्थ माहिती की ना, मला असा प्रश्न पडतो. देशाचं संविधान सोडून द्या, लांबची गोष्ट आहे. आता यांनी सांगितलं की जायंट इंटरनॅशनल आहे किंवा रोटरी क्लब आहे किंवा इथल्या रयत शिक्षण संस्थेचा त्याने उल्लेख केला. या सगळ्या संस्था ज्या आहेत, या संस्था चालवण्यासाठी त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं. त्या रजिस्ट्रेशनबरोबर त्या संस्थेची एक घटना बनवली जाते. मला वाटते उदयन महाराजांनी काल परवाच एक सणसणीत आरोप केला आहे, त्याकडे गंभीरपणे बघितलं गेलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या पोटाला चिमटा काढून जी शिक्षण संस्था गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून निर्माण केली, त्या संस्थेची जी घटना होती, त्या घटनेमध्ये ती जनतेच्या सेवेत राहावी आणि जनतेच्या मालकीची राहावी म्हणून त्या घटनेमध्ये पुढल्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पदसिद्ध म्हणून रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहील अशी घटनेमध्ये तरतूद होती रयत शिक्षण संस्थेच्या संविधानामध्ये. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यात बदल करून आपल्यालाच तहयात अध्यक्ष करून टाकला. संविधानाला धोका कोणापासून आहे मित्रांनो? संविधान कोण बदलतो याचा वेगळा पुरावा द्यायला पाहिजे. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्यानंतर जे काय करून टाकलं होतं ते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर केलं होतं. आणि मग आपण करतो तेच इतर करतील याची मनात भीती असते. आपल्याकडे मराठीमध्ये एक उक्ती आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजे काय? तुमच्या मनात भीती. एक फार सुंदर गोष्ट मध्ये मी अशा तुमच्या इंटरनेट आणि सोशल मीडियात वाचली. एक तरुण असो, तो आनंदी गाव शोधण्यासाठी पर्यटन करतो आणि फिरत जातो. एक गाव त्याला असं एका डोंगराच्या खाली मिळतं, हिरवागार सुंदर घरं, टुमदार घरं, सगळं बघतो ना, हां हे गाव आपल्याला बघूनच वाटतं की हे आल्हाददायक आनंदी गाव आहे. म्हणून तो त्या गावात शिरतो आणि त्याला धक्का बसतो ही चांगली सुदृढ गुटगुटीत माणसं सगळी दुःखी का आहेत? म्हणजे चालतात ते सुद्धा धडधाकट्ट दिसतात, पण अशी रांगत चालल्यासारखी,
फरफटत चालल्यासारखी. त्याला कळत नाही काय झालं आहे. एवढं सगळं वातावरण, घरं, सगळं आहे, सगळ्या सुविधा आहेत. शेवटी तो एकाला विचारतो, अरे काय झालं तुम्हाला, तुम्ही असे का वागताय, तुमचं गाव तर सुंदर, मला आवडलं, मी हे असलं गाव शोधत. तो नाही, गाव ते डोंगर दिसतो ना, डोंगर, त्याच्यावर एक राक्षस राहतो. तो आम्हाला सारखा धमकावत असतो. आम्ही भीतीच्या दडपणाखाली असतो, सतत आम्हाला भीती असते, तो राक्षस काय करील, तो राक्षस धमकावतो वगैरे वगैरे. तो म्हणतो कुठे आहे राक्षस, म्हणून डोंगरावर आहे. तो म्हणून मला तर दिसत नाही, म्हणून कधी कधी दिसतो, म्हणून आम्ही त्या डोंगराकडे जात पण नाही. तो म्हणतो मी जाऊ का, वेळ लागलाय का, म्हणाला खाऊन टाकेल, मारून टाकेल. तो म्हणे बघू मी जातो. म्हणून तो तरुण तो डोंगर चढायला लागतो आणि जवळजवळ अर्धा डोंगर चढल्यावर तो राक्षस येतो समोर. म्हणतो वर येऊ नकोस, तुला मारून टाकेन. धमक्या सुरू असतात. आणि हा तरुण पुढे 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 जात राहतो. आणि काही वेळांनी त्याच्या लक्षात येतं की हा जसजसा पुढे जातोय तसतसा तो राक्षस आकुंचन पावत जातो, लहान लहान होत जातो. हा त्या डोंगराच्या शिखरावर पोचतो तेव्हा भुईमुगाच्या शेंगे एवढा तो राक्षस उरलेला असतो. तर तो म्हणतो अरे काय झालं, सगळे लोक तुला घाबरतात आणि मी वर आलो, तू लहान लहान का होत गेलास, तू कोण आहेस, खरोखरचा राक्षस आहेस का. तो म्हणाला माझं नाव भीती आहे. राक्षस काय म्हणाला, माझं नाव भीती आहे. ज्याला जितकी भीती असेल त्याला मी तेवढा दिसतो. तो असा ओंजळ करतो, त्या ओंजळीत तो उडी घेतो राक्षस आणि म्हणतो मी डरासूर आहे, ज्याला जितकी भीती तेवढा मी दिसतो. तेव्हा ही जी भीती आपण बघतो ना, असं होईल तसं होईल, तुमच्या मनात भीती आहे आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवावं. हे जे कोण रोज ओरडत आहेत ना, संविधान, पुढच्या निवडणुका होणार नाहीत. मित्रांनो, जे दोन जास्त बोलत आहेत ना, शरद पवार आणि उद्धव ठाकरे, लोकशाही, संविधान, संविधानाला धोका, यांना संविधान शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का. तो माहिती असता तर त्यांच्या हातातून त्यांचेच पक्ष निसटले नसतील. निवडणूक आयोग असो किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निर्णय असो, त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या घटनेनुसार यांनी पक्ष चालवले नाहीत, म्हणून दुसऱ्यांकडे सोपवलेत. यांना स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या पक्षाची घटना समजून घेता आली नाही, सांभाळता आली नाहीत. ते देशाची घटना सांभाळण्याच्या गप्पा मारतात. हा सगळा भ्रम आहे. अजूनही तुम्हाला इंटरनेटवर गेलात, यूट्यूबवर जाऊन माझा कट्टा ABP न्यूज, कुमार केतकर एवढा शब्द टाका. 2018 मध्ये कुमार केतकरांची तुम्हाला यूट्यूबवर मुलाखत मिळेल ABP माझावर. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं मोदी घाबरलेले आहेत, 2019च्या निवडणुका होणारच नाही, होणारच नाही, ते घेणारच नाहीत, भयंकर घाबरलेत. आणि समजा घेतल्या तर स्वर्गातून खाली उतरून प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींना वाचवणार नाही. हे 5.5 वर्षापूर्वी कुमार केतकरांनी सांगितलं होतं. 19ची निवडणूक झाली, 24ची आली, प्रभू रामचंद्र सुद्धा आले, अयोध्येत पोहोचले. परत तेच बोलतात कुमार केतकर, पुढची निवडणूक होणार नाही, पुढची निवडणूक होणार नाही. हे बुद्धिमंत आहेत मित्रांनो. मी नेहमी एक सांगतो की या मानव जातीसमोर बुद्धिमंतांनी जितक्या समस्या निर्माण केल्या त्या सोडवायला अडाण्यांना पुढाकार घ्यावा लागला. जगातला नामवंत अर्थशास्त्रज्ञ, देशाचा पंतप्रधान होता, त्यांनी देशाची अर्थव्यवस्था 7व्यावरून 11व्या नंबरवर नेली. एक अडाणी माणूस आला, त्यांनी ती परत 5व्यावर आणून ठेवली. आणि इथे गफलत होते मित्र. एक सुदैव आपल्या देशाचं, 2% अधिक लोक वृत्तवाहिन्या बघत नाहीत. 98% लोक वृत्तवाहिन्या बघत नाहीत, सगळ्या भाषेतल्या. TV बघणाऱ्यांमध्ये
98% लोक टी व्ही बघतात पण न्यूज चॅनेल बघत नाहीत आणि 95% लोक वृत्तपत्र वाचत नाहीत. तेव्हा आपल्या देशाची लोकशाही अत्यंत सुरक्षित आहे. 250 वर्षापूर्वी अमेरिकेच्या लोकशाहीची घटना लिहिणारा, बिल ऑफ राईट्स लिहिणारा जेफरसन म्हणतो की मी वर्तमानपत्र वाचतच नाही अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. लक्षात घ्या, तो काय म्हणतो, मी वर्तमानपत्र वाचत नाही अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. जे वाचतात दे आर इल इन्फॉर्म्ड. त्यामुळे नॅरेटिव्ह पेश करणं चालतं. त्यामुळे लोकशाहीला वगैरे धोका नाही. अरे इतकं जग आलं, ते काय गाणं आहे ना कुठचं, ते कोणतं कव्वाल त्याचं, जे सिकंदर आला गेला सगळं झालं, देश आणि जग चालू आहे. तेव्हा यांना किती भीती वाटते, याच्यावर देश चालत नाही. आणि लोक, मी एक, मला गेल्या वेळेला जेव्हा माझा 2019चा अंदाज बरोबर आला तेव्हा एका इंग्रजी दैनिकाने मोठ्या मुंबईतल्या मला बोलवलं होतं की हे तू काढतोस कुसून, हे आमच्या संपादक मंडळाला अभ्यास वर्ग घेऊन समजाव. मी गेलो होतो. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला सगळं समजावीन पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काही समजणार नाही. तर त्या एडिटर महिला होत्या, मिनल बघेल म्हणून, त्या मला आप ऐसा क्यों बोल रहे हो. मतलब समझाना मेरा काम है, समझना आपका काम है, वो आपको करना ही नहीं है. तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर मी समजावून उपयोग काय. समोरची जी परिस्थिती आहे, आणि मग तिला सांगितलं एक लोकशाही म्हटलं आपण बसलोय जिथे बसलोय आत्ता, याला मुंबईचा कुलाबा मतदारसंघ किंवा लोकसभेचा दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणतात. या कुलाबा मतदारसंघात विधानसभेला कधीही 30% अधिक मतदान होत नाही. आणि सगळ्या इंग्लिश चॅनेलवर जे बुद्धिजीवी येतात ते या कुलाबा मतदारसंघात राहतात. मतदान 30% खाली. आणि या देशातल्या 70 वर्षाच्या लोकशाहीत सर्वाधिक मोठा लाभ मिळालेले लाभार्थी या मतदारसंघात राहतात. इथे 1 स्क्वेअर फूट जमीन, काय ते घर घ्यायला आम्हाला परवडणार नाही इतके ते लाभार्थी आहेत. आणि ते मतदानाला जात नाहीत. 500 मीटरवर जो मतदान केंद्र आहे तिथे जात नाहीत. आणि म्हटलं या देशात 70 वर्षात लोकशाहीचा किरकोळ फायदासुद्धा न मिळेला मतदारसंघ गडचिरोली आहे. तिथे 90% मतदान होतं. का मतदान होतं? कधी विचार केला तुम्ही? हे लिहिता अग्रलेख, इंग्रजीमध्ये लेख लिहिता, कधी विचार केला का कुलाब्यात सगळ्यात जास्त सुशिक्षित मतदार राहतो आणि तो मतदानाला जात नाही, आणि सगळ्यात आदिवासी जीवन जगणारा गडचिरोली मतदारसंघ आहे, तिथे हायेस्ट मतदान का होतं? कधीतरी विचार केला त्याचा? तर ते हवाकले बनवले, ते आप सही बोल रहे लेकिन क्यों? म्हटलं मी विचार केला आहे त्याचा. त्यांच्या आयुष्यात लोकशाहीचा कुठलाही फायदा मिळाला नाही, कसलाही सन्मान मिळाला नाही. पण या माणसांना गेल्या काही वर्षामध्ये मतदार म्हणून ओळखपत्र मिळाले. त्यांच्या आयुष्यातली तेवढीच एक आयडेंटिटी आहे. 5 वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो, हा लोकशाहीतला त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि तो जपायला ते जातात जो तुम्ही लाथाडता, आणि तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता म्हणतो. हा फरक आहे मित्र. आणि ते म्हणतात ना, टायनी व्होकल मायनॉरिटी रूल्स वास्ट सायलेंट मेजॉरिटी. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा काँग्रेसने केलेलं सगळ्यात मोठं काम 70 वर्षात या देशात जास्तीत जास्त लोकांना अडाणी ठेवलं, याबद्दल मी काँग्रेसचं कौतुक करतो. कारण तो माणूस जगतो. लक्षात ठेवा, तो का मतदान बदलणारा, आणीबाणीत इंदिराजींना हरवणारा मतदार, किंवा 2014 एका गुजरातच्या मुख्यमंत्र्याला देशाचा पंतप्रधान बनवणारा मतदार आहे, तो माझ्या मते सर्वात जास्त लोकशाहीची कदर करतो.
त्याला कळतं योग्य वेळेला काय बदलायचं आहे. आम्ही फक्त बडबडणारे आहोत, तोंडाची वाफ दवडतो, पण बदल तो करतो. आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. मला तिथल्या एका इंग्रजी पत्रकाराने मला विचारलं होतं की तुझी व्याख्या काय. म्हटलं या देशाचा गरीब मतदार आहे ना, तो दारुड्याच्या बायकोसारखा आहे. दारुड्याच्या बायकोसारखा आहे. तो हरामखोर नवरा कामधंदा करत नाही, 4 पैसे कमवून आणत नाही. ही बाई बिचारी कुठेतरी जाऊन धुणी भांडी करते, घरकाम करते. वेळ आली तर आपल्या कमावलेल्या पैशातून त्याला दारू प्यायला पैसे देते, पण त्याला घराबाहेर काढत नाही. तुमच्यासारखे सोफिस्टिकेटेड गेले तर स्त्री स्वातंत्र्याच्या मोठ्या गप्पा मारतील आणि तिला म्हणतील ह्याला ढोंगणावर लाथ मारून बाहेर काढ. ती नाही काढणार. का? तिला टिळा लावायला नवरा लागतो आणि घरात नवरा आहे दाखवावं लागतं, नाही तर 4 गुंड घरात घुसतील. केंद्र सरकार स्टेबल लागतं हे त्या अडाणी माणसाला कळतं, कारण तो दारुड्याच्या बायकोसारखा अगतिक आहे. त्याला प्रगल्भ तुम्ही केलेला नाही. तो करा, त्याची मनस्थिती समजून घ्या, मग तुम्हाला कळेल. त्याला लोकशाही कळली आहे, तुम्ही फक्त पुस्तकं वाचलीत. आणि तिथे मित्रांनो फरक पडतो, तिथे मोठा फरक पडतो की लोक कोणाला का निवडतात. त्यांना माहिती असतं. आता फरक बघा ना, त्या राजस्थानमध्ये 5 वर्षापूर्वी वसुंधरा राजेला हरवलं, पण 25च्या 25 लोकसभेच्या जागा मोदीनं दिल्या. कारण राज्य हा मुख्यमंत्री नको, मोदी सांगितलं तरी देणार नाही, पण लोकसभेत मोदी येणार आहे. हा फरक कळतो. पोटनिवडणूक आहे की जनरल इलेक्शन आहे, यानुसार मतदार आपलं मत बदलतो. 1999 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या. एकदाच तुम्ही गेलात, तुम्ही विधानसभेला मत दिलं, परत येऊन सही केली, लोकसभेला मत दिलं. तुम्हाला फरक माहीत आहे आकड्यांचा. लोकसभेला शिवसेना भाजप युतीला जितकी मतं होती त्यापेक्षा त्याच युतीला विधानसभेला 8% मतं कमी होती. 1 मिनिटामध्ये 8% मतं बदलली. इतका मतदार प्रगल्भ आहे. आमच्यासारखे विश्लेषक अडाणी आहेत, पण आम्ही मिरवतो, आम्ही विद्वान होतो. तेव्हा माझा या सामान्य मतदारावर विश्वास आहे आणि तेवढाच मोदींचा पण विश्वास आहे. ही मोदींची सगळ्यात मोठी ताकद आहे. भाऊ, या लोकशाहीचा जे लाभतत्व आहे लोकशाहीचं,